Hello, this is the My Artifact episode number 382. आजची तारीख आहे 15 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले. आज स्पेशल का आज काय नाही. आई गेली इथे मामाकडे, त्यामुळे सकाळी घरी कोणीच नाही राहत. मला आज आला सकाळी बहुत जास्त आळस, बहुत जास्त. ॲक्च्युली मी काल रात्री झोपसुद्धा नाही घेतली, कारण काल दिवसभर मी पढाई केली. त्याच्यानंतर संध्याकाळी इथे आमलेट खायला गेलो आणि मग तिथून आला करीब 10:30 वाजलेच. नंतर आल्यानंतर काय झालं की मला बिग बँग पाहायचं होतं. तर बिग बँग पाहत बसलो. त्याच्यातच करीब 2, 2:30, 3 वाजता झोपलो मी, कारण बिग बँग बहुत मस्त सिरीज आहे. बहुत पाऊसच वाटते. 1/1 तर ते पाहिली बिग बँग करीब 3 वाजेपर्यंत. मग झोपलो. 6 वाजता उठलो. वडिलांना 6:30 सोडून दिलं. झोप तर डोळ्यावरच होती तरी सोडून दिलं. घरी आलो, पुन्हा झोपलो. 9:30 वाजेपर्यंत बंदा झोपून राहिलो आणि झोपून होतो. त्याच्यानंतरही मी काही काम नाही केलं, काहीच नाही. नुसते दात घासले, चाय पिलो, ना पाणी मारलं, ना काही, ना जिमला गेलो, नथिंग. बहुत आळस होता, बहुतच आळस. मोबाईलच्या छळत बसलो कारण इंटरनेट सुरू झालं होतं. आणि त्याच्यानंतर बिग बँग पाहून राहिलो. आज बिग बँगच पाहून राहिलो कंटिन्युअस. करीब 3 वाजेपासून मी कंटिन्यू बिग बँगच पाहून राहिलो. मला थोडंसं थांबावं लागलं, इकडे तिकडे जावं लागलं, वडिलांना आणावं लागलं वगैरे वगैरे, बट बिग बँग सुरू झालं. 3 वाजता बहुत झोप लागली. ॲक्च्युली जेन्युअली बहुत झोप लागली राव. माहीत नाही, बिग बँग सोडून मी झोपलो तर 3 ते 5:30 वाजेपर्यंत अशी खर्र झोप लागली. बहुतच शिडा, अशी एकदम बहुतच भयानक झोप लागली 5 वाजेपर्यंत. 5-5:30 वाजेपर्यंत. नंतर खेळायला गेलो, थोडंसं खेळून आलो आणि हात वगैरे धुतले. मला आज कपडे धुवायचे होते, बट आज मी कपडे धुतले नाही कारण सकाळचा आळस होता. तर आता मी इथे ह्याच्याला टाकले, भिजत घातले. उद्या सकाळी धुवून टाकेन. आणि आता काही नाही, आता मॅच पाहून राहिलो होतो, इंडिया वर्सेस न्यूझीलंड T20 वर्ल्ड T20 मॅच. तर आता न्यूझीलंडचा स्कोअर आहे 126-127 टू विन. आता भारत बॅटिंग करेन आणि मला शुअर आहे का भारत ऑफकोर्स ही कॅन विन. कारण खूप प्रॅक्टिस झाली आहे आणि एशिया कपमध्ये पाहणे, एशिया कपमध्ये त्यांनी एवढी जमून प्रॅक्टिस केली. एशिया कप पण आणला, पण याला असं नाही म्हणू शकत का T20मध्ये पण हे, कारण एशिया कपमध्ये जे टीम होत्या त्या जास्त काही हे नव्हत्या. मोस्ट ऑफ दी इंडिया, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, UAE आणि हाँगकाँग होते. बाकी कोणतीच टीम अशी होती नाही जे टफ होती. ॲक्च्युली पाकिस्तान आणि श्रीलंका होती म्हणा, बट इन द एंड पाकिस्तान पण गच्चू झाला आणि श्रीलंका तर ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर बांगलादेशनी स्वतःला प्रूव्ह केलं, फायनलपर्यंत आली. सो आणि इंडिया इज ऑलवेज बीज अ वन, सो इज ओनली ऑलवेज बी इन वन. टॉप 10 लिस्टमध्ये भारत आहे. आणि भारत नाही का असे पुढे पुढे जात राहते ना. म्हणजे नेहमी क्रिकेट टीममध्ये मी नेहमी भारतला सपोर्ट करतो आहे, कारण इंडिया इज माय कंट्री. आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. आज बिग बँग त्या थेरीमध्ये ते बिग बँगचे जे एपिसोड आहे त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे का व्हॉट अदर कंट्रीज पीपल, व्हॉट वी थिंक अबाउट दी इंडियन्स. एवढे काही वाईट असे विचार करत नाही लोक. ते जस्ट काइंड ऑफ विचार करतात की अदर कंट्रीमध्ये पण ते लोक आहे अँड जस्ट ऑलवेज बी अ नाईस, स्मार्ट, अमेझिंग पर्सन. सो त्याचप्रमाणे बिग बँग थेरीमध्ये तो कुणालला राकेशचं कॅरेक्टर बहुत चांगल्याने प्रेझेंट केलं आहे. सो दॅट इज रिअली नाईस, रिअली नाईस. म्हणजे त्याच्यातून कळून येते का
अदर कंट्रीज लाईक अमेरिका कशाप्रमाणे इंडियावर थिंक करते का, कशा प्रकारे ही कंट्री आहे. सो दॅट इज इट. आज काही नाही, आज काही स्पेशल तर काही आहे नाही. आज दिवस म्हणजे स्पेशल म्हणजे आज दिवसभर आळस, त्यामुळे. पण उद्या नाही, उद्या तर जिमला जाईन पहिले बा, कारण 2 दिवस ऑफ झाले. उद्या तर हे नाही करता येत, त्यामुळे उद्या जिम. सकाळी उठल्याबरोबर उद्या तर बहुत कामं आहे सकाळी. ते कपडे पण धुवायचे आहे उद्या सकाळी जिम, आणि उद्या आई पण येणार आहे, त्यामुळे पण संध्याकाळीच उद्या. सो दिस इट. टाइम टेबल लागायचं अजूनपर्यंत, जसा लागला तसा भेडावं लागेल, राईट. So there's it. This is the end. This is the My Artifact episode number 382. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.